नमस्कार ताई आणि दादांनो, श्री स्वामी समर्थ. तर मराठी महिन्याची अखेर ही अमावस्याने होत असते. गुढीपाडवा आणि अर्थात चैत्र महिनासुद्धा सुरू होत आहे. ज्यांना काहीच करणं शक्य झालं नाही त्यांनी यंदा म्हणजे 18 तारखेला काही गोष्टी आपल्या घरात आवर्जून करायच्या आहेत. ह्या वर्षी शेवटची दर्श अमावस्या उद्या 18 मार्च 2026ला आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये वर्षातील शेवटच्या अमावस्याला उपाय कुठले करायची, सेवा कुठल्या करायच्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. 18 मार्च 2026ला सकाळी 8:26 अमावस्या सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 तारखेला सकाळी 6:54 अमावस्या संपणार आहे. थोडक्यात काय तर 18 तारखेचा संपूर्ण दिवसभर अमावस्या असणार आहे. 19 तारखेला गुढीपाडवा आहे आणि मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे. तर आता सगळ्यात अगोदर कुठल्या आपल्याला एक काम करायचं आहे. ते असं की आंघोळीच्या अगोदर आपल्याला घरातील जी काही जाळी आहे ती काढून टाकायची आहे. जाळी जळमटी अमावस्येच्या दिवशी झटकली जातात. कुठे जाळी वगैरे असेल नसेल तरीही आपल्याला सगळीकडे झाडू फिरवून घ्यायचं आहे. घर थोडं स्वच्छ करून घ्यायचं आहे. जे काही रद्दी वगैरे असेल, भंगार वगैरे असेल ते आपल्याला सकाळी आंघोळीच्या अगोदरच काढून ठेवायचं आहे आणि ते देऊन टाकायचं आहे. त्यामुळे घरातील अलक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो. अमावस्या ही तिथी वाईट नसून अत्यंत शुभ मानली जाते. आपण दिवाळीची लक्ष्मी पूजन देखील याच मुहूर्तावरती करत असतो. त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे. खडे मीठ टाकल्याने आपल्यातील जी काही निगेटिव्हिटी आहे, वाईट बाधा असेल तर ते निघून जाण्यास मदत मिळणार आहे. त्यानंतर प्रथम उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला देखील हळदीचे पाणी शिंपडायचं आहे की आपल्या उंबरठ्याजवळ आपल्या पितरांचा वास असतो आणि अमावस्या तिथीला जे पित्र असतात ते आपल्या पृथ्वी तलावरती येत असतात. अमावस्याच्या दिवशी न विसरता तुम्हाला तुमच्या घरातील फरशी पुसायची आहे. फरशी पुसत असताना त्यामध्ये गोमूत्र, खडे मीठ, चिमूटभर हळद टाकायचं आहे. हळद आणि मीठ टाकल्यामुळे आपल्या घरातील आपली जी फरशी आहे तर त्यावरती जी नकारात्मक आहे ती दूर होते. घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होतात आणि आपल्या घरावर काही दोष असतील तर ते देखील दूर होतात. आणि या पाण्याने फरशी पुसल्याने आपल्या घरामध्ये छोटे छोटे जीवजंतू देखील येत नाहीत. उन्हाळ्यामध्ये मुंग्या होतील, मच्छर होतील तर त्याचप्रमाणे देखील कमी होते. त्यासाठी या दिवशी तुम्हाला मिठाने आणि हळदीने आपल्या घरातील फरशी आहे ते आवश्यक पुसायची आहे. त्यानंतर उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं. आपल्या मुख्य दरवाजावर सकाळी किंवा संध्याकाळी एक कणकेचा चौमुखी दिवा लावायचा. दोन्ही वेळेला लावला तरी देखील चालेल. तसेच दिवा लावताना त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा. जर मोहरीचं तेल नसेल तर साधं कुठलंही तेल टाकले तरी चालेल. त्यात थोडेसे काळे मीठ देखील आवर्जून टाका आणि या पद्धतीने चौमुखी दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचा आहे किंवा या व्यतिरिक्त दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 दिवे लावले तरी चालतील. उंबरठा सुशोभित करा. त्यानंतर अजून काही ठिकाणी आपल्याला दिवा हा लावायचा आहे. तर तो कुठे तर तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तुम्ही तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा, काही हरकत नाही, पण तो सकाळी देखील लावायचा आहे. सहसा आपण संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावतो, पण अमावस्याच्या दिवशी देखील सकाळी देखील लावायचा आहे. त्यानंतर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचा त्या दिवशी वास असतो. जेव्हा अमावस्या असते तेव्हा गॅस आणि किचन ओटा अगदी स्वच्छ करून कापडाने कोरडा करायचा आहे. स्वच्छता झाल्यानंतर किचनच्या भिंतीवरती हळदीने स्वस्तिक काढावे. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. स्वस्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभ मानलं जातं. त्यासाठी किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे. गॅसची पूजा करताना तुम्हाला एखाद्या मातीचा दिवा देखील किचनमध्ये लावू शकता. त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. अमावस्याला लावण्यात येणारा दिवा हा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा असावा. अमावस्याच्या दिवशी जमले तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पूजा करता आली तर खूप चांगले आहे. पूजा करताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचे देखील स्मरण करायचं आहे. थोड्या वेळासाठी दिवा पेटत राहील इतकं आपण त्यामध्ये तेल टाकलं तरीही चालणार आहे. अगदी 10 मिनिटे जरी दिवा प्रज्वलित राहिला तरीही चालणार आहे, पण दिवा मात्र आपल्याला किचनमध्ये लावायचा आहे. आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा आहे. अर्थात पूजेच्या वेळेस आपण तो लावणारच आहोत, पण पूजेला थोडासा वेळ असेल तर अगोदर देवाजवळ दिवा लावून घ्या. त्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार तेव्हा तुम्ही लवकरात लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करा. या दिवशी सर्व देवांना पंचामृताने अभिषेक घालावा, खूप उत्तम असतो. या दिवशी कुंकुमार्चनही केले जाते. असे छोटे छोटे उपाय जे आहेत ते तुम्ही या दिवशी नक्की करून पाहावे. किचनमध्ये जेथे आपण मातीचा माठ भरून ठेवतो म्हणजे पाणी भरून ठेवतो तर तिथे देखील पितरांचा आशीर्वाद असतो असं सांगितलं जातं. त्यामुळे तुमचा माठ किंवा पाणी भरून तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळी एखादा दिवा प्रज्वलित करायचा आहे.
दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा जो आहे तो उचलून ठेवू शकता. अशा प्रकारे देखील आपण उपाय केले तरी देखील आपल्याला पितृदोष कमी होतो. अमावस्येच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यानंतर 108 वेळा प्रदक्षिणा करावी. असे केल्याने तुमच्या आर्थिक भरभराट होते, कर्जातून मुक्ती देखील मिळते. तसेच सूर्यदेवांना अर्घ्य द्या. असं केल्यानं देखील घरातील दरिद्री दूर होते, घरातील सदस्यांची प्रगती होते. तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ तुम्ही तुळशी मातेजवळ आवर्जून लावायचा आहे. आता हे सगळं करून झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक देखील काढायचे आहे. तर पहिलं स्वस्तिक आपल्याला मुख्य दरवाजावर काढायचं आहे. त्यानंतर दुसरं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून किचनमध्ये तुम्ही शेगडीवर काढा किंवा किचनच्या स्टाईलवर काढा, पण स्वस्तिक आपल्याला किचनमध्ये हे काढायचं आहे. त्यानंतर तिसरं स्वस्तिक हे तुळशी मातेजवळ आणि चौथं जे आहे ते आपल्या देवघराजवळ आणि 5वं जे स्वस्तिक असणार आहे ते तुमच्या तिजोरी जिथे तुम्ही महत्त्वाचे कागदपत्र वगैरे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक हळदी कुंकाने काढायचं आहे आणि अशा पद्धतीने स्वस्तिक आपल्याला काढून झाल्यावर प्रत्येक ठिकाणी या स्वस्तिकची हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून आपल्याला पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आपल्या देवीची जेव्हा पूजा करणार आहोत शक्यतो सकाळी लवकरच करण्याचा प्रयत्न करा, पण तरीही तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा देवीची देखील आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे. स्वच्छता म्हणजे काय, तर दररोज आपण देवांना अंघोळ घालतो, पण अमावस्येच्या दिवशी देवघरातील सगळं सामान बाहेर काढायचं. जसं की पुस्तकं आहेत, विविध प्रकारचे ग्रंथ आहेत, हे सगळं काढायचं, झटकायचं आणि देवघर देखील स्वच्छ करून घ्यायचं. आपण उठसूट कधीही देवघर स्वच्छ करू शकत नाही, त्यासाठी देखील अमावस्येचा दिवस निवडला जातो. म्हणून अमावस्येच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी करू शकता, पण शक्यतो अमावस्येच्या दिवशी देवघर स्वच्छ करावं. त्यामुळे तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं असेल तर अमावस्येला लवकर ते करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा छानपैकी देवांना हळद लावून आंघोळ घालायची किंवा पंचमृताने स्नान देखील घालू शकता. आंघोळ झाल्यानंतर देवांना त्यांच्या जागी ठेवून द्यायचं आणि तुमची जी काही पूजा आहे ती तुम्हाला करायची आहे. आणि ही स्वच्छता आपल्याला गुढीपाडव्याची देखील होऊन जाईल. आता पूजेमध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा अमावस्येच्या दिवशी केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीसूक्तम आहे, कुंकुमार्चन आहे, श्रीयंत्र आहे, तर त्यावर करा. देवीचा टाक असेल तर त्यावर करा. कुंकुमार्चन अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचं आहे. त्या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेची जेवढी सेवा करणार आहोत तेवढी करता येईल तेवढीच विष्णू भगवंताची देखील करायची आहे. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील घरामध्ये करायचा आहे. त्यासोबत देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता हा दिवा शक्यतो तुम्ही अखंड स्वरूपात म्हणजे रात्रीपर्यंत तो तेवत राहील याची काळजी घ्या. अगदीच विजला तर हरकत नाही, पण शक्यतो तो विजणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. त्यानंतर उपाय बघा, पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे. आपल्याला कावळ्यासाठी दहीभात ठेवायचा आहे. अगदीच कावळा नाही आला तर दुसरे कोणतेही पक्षी आले खाऊन गेले तरी काही हरकत नाही. मनामध्ये कुठलीही शंका आणू नका, पण आपल्याला पितरासाठी पक्ष्यांसाठी दहीभात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावरून देखील दहीभाताचा उतारा करायचा आहे. बिना मिठाचा थोडासा भात आपल्याला शिजवायचा आहे. त्यामध्ये चमचाभर दही घालायचं आहे आणि हा दहीभात आपल्याला संध्याकाळी 3 वेळा मुख्य दरवाजावरून उतरवून आपल्याला या दिवशी काहीही तुम्ही टेरेसवरती गार्डनमध्ये किंवा तुम्हाला जिथे कुठे पक्षी येतात त्या ठिकाणी तुम्ही हा दहीभात आहे तो ठेवायचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील इडापिडा दूर होते, त्यासोबत आपल्या पितरांना आशीर्वाद देखील लागतो, पितृदोष देखील दूर होतो. 3 वेळा फक्त आपल्याला उतरवायचा आहे आणि कोणाशी न बोलता आपल्याला हा जो दहीभात आहे तो पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे. बघा, ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे किंवा ज्यांच्यावरती शरीराचा प्रभाव आहे अशा लोकांनी किंवा ज्या लोकांना साडीसती सुरू आहे त्यांनी या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावावा. त्या ठिकाणी बसून पितृसूक्त म्हणणं शक्य असेल तर पितृसूक्त म्हणावं. ओम पितृदेवताय नमः असं म्हटलं तरी चालेल. तसेच अमावस्येच्या दिवशी हा होम आवर्जून करावा. सूर्यास्ताच्या वेळेला तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचं, त्याच्यावर 1-2 कापराच्या वड्या थोडंसं तूप व 2 लवंग, 1 तमालपत्र तुम्ही बारीक करून टाका आणि त्याचा होम करायचा. तो घरभर फिरवायचा. त्यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण शुद्ध होईल. कापूर नकारात्मक दूर करतो, बाकी
तर बाकी 1-2 जे काही मसाल्याचे पदार्थ टाकतो किंवा तूप टाकतो, या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. त्यामुळे नक्की तुम्ही प्रत्येक अमावस्याला हा होम करू शकता. तसेच बघा, तुम्ही कोणताही उतारा करून आल्यावर, घरी आल्यावर ज्यांनी कोणी उपाय केला आहे घरातला, तर त्यांनी हातपाय तोंड स्वच्छ धुवून देवाला नमस्कार करायचा. तसेच बघा, या व्यतिरिक्त जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान नक्की करू शकता. बघा, दानाला विशेष महत्त्व आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी अन्नदान करता आलं ते नक्कीच करावं. अन्नदान करायचं म्हणजे खूप खूप केलं तरच त्याचं पुण्य मिळतं, तर असं नाही. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही एखादा वडापाव खाऊ घातला, एखादा बिस्किटचा पुडा जरी घेऊन दिला तरी त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडत असतं. पण दान हे नेहमी गरजू व्यक्तीलाच करावं. आपलेच कोणीतरी नातेवाईक आहे आणि आपण त्यांना घरी जेवायला बोलवत असू तर त्याचं एवढं फारसं फळ आपल्याला मिळत नाही. तसेच अमावस्याला मुक्या प्राण्यांना देखील तुम्ही अन्नदान करू शकता. दान कोणाला करावं, तर खरंच ज्याला गरज आहे त्याच व्यक्तीला दान करावं. तर अशा पद्धतीने तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा. दान केल्यानंतर जे गुपित ठेवावं, प्रत्येकाला सांगत फिरू नये की मी इतकं दान केलं, तितकं दान केलं. काही दान केलं असेल, फुलांना फुलाची पाकळी, ते आपल्याला गुपित ठेवायचं आहे, हे सदैव लक्षात ठेवा. अमावस्याला तुम्ही कोहळा देखील बांधू शकता. त्याचे देखील अनेक फायदे आहेत. कोहळा आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजावरती बांधला जातो. त्यामुळे आपल्या घराला दृष्ट शक्तीपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते. कोहळा स्वच्छ पाण्याने धुवा आणि स्वच्छ कपड्याने पुसावा. कोहळ्यावरती दोन्ही बाजूला आपल्याला ओम किंवा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक चिन्ह तुम्ही ओल्या कुंकुवाने काढू शकता. ओम हे चिन्ह देखील तुम्ही ओल्या कुंकुवाने आणि हळदीने देखील काढू शकता. त्यानंतर गंध, अक्षदा, हळदी कुंकू आणि फुलांनी त्याची पूजा करायची आणि हा कोहळा आपल्याला लाल वस्त्रामध्ये बांधून मुख्य दरवाजावरती लटकवायचा, जेणेकरून तो सर्वांना दिसेल. तो कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमावस्याला बदलावा. जेव्हा तो खराब होईल तेव्हा. तसेच कोहळा हा सूर्यास्तानंतर बांधावा. तर मैत्रिणींनो, सेवा करा. सेवा केल्याने आपल्याला मेवा हा मिळत असतो. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.